योगेशच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार, वेलकम बाउंड्री. आणि चौकार आल्यानंतर ज्या अनुषंगाने आपण पाहतो तुमच्या होप्स असतात ते वाढतात. किंवा वेळेला योगेश आपण पाहू शकता एक अष्टपैलू खेळाडू, फुलटॉस चेंडूला जैसी गेंद वैसी नसियत. या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं निशांत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना कमबॅक कसं करावं हे निशांतने लगेच दर्शवून दिलं गेलं. गेल्या मॅचचा जो आपण पाहिला तर प्रीतम राऊत मॅन ऑफ द मॅच. प्रीतम राऊत आपण यायचा आहे, आपल्याला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत 2 धावा येऊ शकतील का? व्यवस्थित चेंडू कलेक्ट झाला नाही, अन्यथा प्रेमित राऊत यांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं. परंतु कौतुक करतात आपल्या पार्टनरचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव ही क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतं. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. नोचा इशारा कशा पद्धतीने असेल तर यावेळेला आपण पाहतोय ओ स्टेपिंग कदाचित असू शकेल का? मात्र यावेळेला पंच त्या ठिकाणी दर्शवतील आणि पंच यावेळेला दर्शवत असताना आपण पाहतोय ॲक्युरेट लक्ष त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कव्हरेज करतायत. यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला बॅटची एज फेकी खराब होते आणि त्याचा नतीजा मात्र या वेळेला 1 धावांवर आपण पाहू शकताय. जर डिरेक्ट हिट झाला असता कदाचित चेंडू जर व्यवस्थित फेकी केली असती तर कदाचित प्रेमित राऊतला पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं, परंतु तसं न घडताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहतो. श्री छत्रपती संभाजी राजे मैदान बेटेगावचं हे आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साईडला सुंदर क्लास कव्हर ड्राईव्ह, सुपर देखणा फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट इनटू द गॅप मध्ये 4 धावा. प्रीतम राऊत आपण यायचं आहे, या ठिकाणी उपस्थित झाले. यातील राऊत खुश असतील आपल्या संघावर. प्रीतम व्हेरी वेल प्लेड. अप्रतिम सुपर. अँड नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. या आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. चौकार येतोय, काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. कमबॅक करतायत. यावेळेला आपण पाहिलं पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं मैदान आपण पाहू शकतात. आज तुम्हाला सर्वांचं भाग्य लाभलंय. हे मैदान जे शाबूत आहे आतापर्यंत आपण पाहू शकतात. खूप चांगल्या प्रकारचं मेंटेन केलं गेलं आहे. बेटेगावचे सर्व आयोजक पाहायला मिळतात. आज मुंबईमध्ये गेलात तर 1.5 2 लाखाच्या स्पर्धा असतात, परंतु पाठीमागे काय तर डिक्लरेशन झोन असतं. ते मात्र यावेळेला आपण पाहतो आज खेळाडूंचं, शहरी भागातील खेळाडूंचं ग्रामीण भागात आल्यानंतर स्वप्न पूर्ण होतं. कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं हे सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळतं. कारण एखाद्या बिल्डरची नजर पडते नाही पडते मात्र भूखंड व्यापला जातो, परंतु इथे मात्र मैदान खूप चांगल्या प्रकारचं शाबूत राहिलं गेलंय आणि कमी प्रमाणात आता मैदानं उपलब्ध झालेली आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 धावा. अतुल घरत आम्हाला चांगली माहिती देत आहेत. दक्ष आहेत आणि डोळ्यात तेल ओतून कार्यरत. सकाळपासून ॲक्युरेट या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं लेखाजोखा दर्शवतात. त्यांचं सुद्धा धन्यवाद. 12 धावा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आक्रमकता यावेळेला दाखवत असताना 1 बाउन्स. चौकार. KPL चौकार. DJ Karan
16 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली जाते. क्रितेशच्या गोलंदाजीवर यावेळेला मात्र ऑन साईडला सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट योगेश रेदम मध्ये होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय एक ओव्हरपिच चेंडूला तो डिस्टन्स क्लिअर झाला नाही आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 16 धावा. चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा. कैलासवासी सीताराम जयराम राऊत पास्तळ यांच्या आज स्मृती दिनानिमित्त त्यांचा सुपुत्र आपण पाहतो श्री शशिकांत सीताराम राऊत यांच्याकडून मंडळाला 5001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहतं. सोळा धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 2 फलंदाज बाद झालेत. एका साईडला गौरव काय सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त एंटरटेनमेंट केलं होतं, बॅटने प्रत्युत्तर दिलं होतं आणि गौरव नावाचं वादळ घोंगावलं होतं, परंतु त्याच्यावर त्या खेळीवर पाणी फिरलं. ते जितम घरात छोटा पॅक बडा धमाका या खेळाडूने क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. 76 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं 75 धावांचा पाठलाग करताना 76 धावा जमविल्या गेल्या आणि विन झाला तो जितम घरात यांचा संघ आपण पाहू शकलात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं ते सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. सरकार चॅलेंजर बेटेगाव पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. क्रितेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर दोन्ही मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 17 धावा. चेंडू फेकून झाले ते 3. निशात गरत नवली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना यावेळेला पाहायला मिळते गौरवला मात्र पूर्णपणे अडखळवलं आणि तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 17 धावा. प्रथम फलंदाजी करताना दहिसर एज रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 हात करतायत जाणता राजा काटाळे. यानंतर होणारा सामना सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि एका साईडला बिरवाडी टायगर्स. निशाजी गरत यांच्या माध्यमातून नवली गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपये आलेले आहेत. त्यांचं मंडळ ऋणी राहते. फार फार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. धावसंख्या फलकावर 17 धावा. षटक क्रमांक 2 आणि क्रितेशने काही जबरदस्त गोलंदाजी केले. आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. ऑफ कटर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू होता. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करण्याचा मनसुबा आपण पाहतो, कारण वारंवार तुम्हाला उत्क्रांती करावी लागते क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कारण आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आलं आहे. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूचं संमिश्रण युक्त गोलंदाजी तुम्हाला करावीच लागणार आहे. वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल, तेव्हाच तुम्ही मात्र या क्रिकेटच्या खेळामध्ये जास्तीत जास्त तग लावून राहतील. 2 षटकांचा खेळ अखेरीस झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8.50च्या सरासरीने 17 धावा या प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय दहिसर एज रायडर्स. श्री रोशन कमळाकर पाटील बिरवाडी त्यांचे वडील कैलासवासी कमळाकर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ रुपये 10,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मंडळ त्यांचं आभार व्यक्त करत आहेत. जसं वेळ मिळेल तसं सचिंद्रजी गरज सर आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत, कारण बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका असतात, ज्यांनी जे दात्यांनी जेवढं मात्र या ठिकाणी विवेक जिगरते सुद्धा आम्हाला नेहमीच माहिती देतात की ज्यांनी दात्यांनी मात्र देणगी दिलेली आहे त्यांचं नावं घेणं हे आद्य कर्तव्य आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गोलंदाज आहे यावेळेला शुभम. आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने यावेळेला पाहिला ऑन साईडला जबरदस्त चेंडू यावेळेला पाहायला मिळतो आणि शेवटच्या मोमेंटला काय जबरदस्त ब्रिलियंट फिल्डिंग क्रितेश घरच्या माध्यमातून यावेळेला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक फिल्डिंग यावेळेला दर्शवले गेले. आपल्या संघासाठी परिपूर्ण मात्र या ठिकाणी 5 धावा रोखल्या गेल्या. 1 धावा
अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात. गौरव एका साईडला धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिलं अर्धशतक मात्र गौरवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं अर्धशतक धावांचं पाठलाग करताना जितम गरेच्या बॅटमधून आपण पाहिलं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय. कारण तुम्ही शफल होत आहे जेव्हा तुम्ही लेग स्टंपवरून थोडीशी गार्ड घेतायत आणि जर मिडल स्टंपपर्यंत येतात ऑफ्टमच्या थोडासा अगदी जवळ येतात तर तुम्हाला रीच वाईट आहे. लगातार यावेळेला आपण पाहतोय चौथा डॉट झालाय. यावेळेला मात्र ऑन साईडला प्रेशराईज झाले होते परंतु चेंडूला यावेळेला सांगितलं, प्रत्युत्तर दिलं. शुभमला सांगितलं चेंडू फेक आणि यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलं. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 6 धावा. गुड शॉट. मात्र यावेळेला आपण पाहिलं डॉट चेंडू आला आणि त्यानंतर स्वतःमध्ये जे इम्प्रूव्हमेंट आहे ते खूप गरजेची गोष्ट. परिवर्तन ही काळाची गरज आहे. 24 धावा. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर यावेळेला थोडंसं कठीण असतं फलंदाजाला खेळण्यासाठी कारण तेवढाच वेग, फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा, सुंदर लेंथ अँड लाईन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चांगला गोलंदाज 100% बनाल. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला मात्र यावेळेला कन्वर्ट केला गेला. मिस टायमिंग झालाय की काय परंतु क्रितेश घरतने काय जबरदस्त फिल्डिंग केलंय. अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रितेश घरत ब्रिलियंट, अफलातून क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. यावेळेला जर आपण पाहिलं तर 25 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा. जर या पहिल्या इनिंगचा विचार केला तर जवळजवळ 7 चेंडू डॉट आले. यावरून मात्र प्रत्येक चेंडूला यावेळेला मायने राखलं नाही आणि आता मात्र मोठे प्रहार करण्याचे प्रयत्न जरूर करतायत परंतु प्रयत्नांना यश सुद्धा मिळतं. परंतु डॉट चेंडू भरपूर आलेत. क्रितेश घरतचं मी कौतुक करेन. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हिअर बाय क्रितेश घरत, द ब्रँड ऑफ बिरवाडी. यावेळेला आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ्टमच्या बाहेर असल्याकारणानं मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत धावांची गती जर आपण पाहिली तर वाईटचा इशारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुपर लेंथ लाईन पाहायला मिळेल का पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. सुंदर फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडू मात्र 1 बाउन्सने क्लिअर होताना 4 धावा. गुड शॉट. फलकावर 29 या धावसंख्येवर 29. 3 षटकांचा अगदी 30 रन्स. 30 धावा या फलकावर. 10च्या सरासरीने 30 धावा फलकावर दैसर एजे रायडर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस होण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. कुणबी प्रीमियर लीग जे आपण पाहतो माजी अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं भावेजी पावडे, मॅन फ्रॉम किराट, जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करू इच्छितो. यस, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी प्लीज. क्विकली, घाई करा जरा. इतर वेळेला मित्तल यांना सुद्धा आपण पाणी जाताना घेऊन पाहिलं. मोहित यांना आपण पाहिलं होतं. तर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे. तीन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी चेंडूची जी स्पॉन्सरशिप केलेली आहे, ज्यांनी सौजन्य केले श्री सुयोग रमेश घरत पास्थळ यांनी त्यांचे भाऊ कैलासवासी पारितोष
रमेश गरद यांच्या स्मरणार्थ आपल्या कुणबी लीगच्या संपूर्ण टुर्नामेंटसाठी बॉल चेंडू उपलब्ध करून दिले त्याबद्दल कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. जेवढे चेंडू लागतील तेवढे चेंडू आपण माझ्याकडून घेऊन जा हा त्यांचा शब्द त्यांनी मात्र या ठिकाणी खरोखरच पाळला गेलाय आणि त्या शब्दाला ते खरे उतरले. त्यांचं कमिटीकडून खूप खूप धन्यवाद. 3 षटकं फेकून झालेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी झालेला आहे. या आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. 4थं षटक यावेळेला प्रारंभ होईल. 2 फलंदाज प्रेमित राऊतचा विचार केला तर आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 2 सिंगल आले. 10 धावांचा खेळ करतोय तर एका साईडला जर आपण पाहिलं तर गौरव 7 धावांचा खेळ करत असताना चेंडू खूप डॉट आलेत परंतु ते कव्हर करेल का या 12 चेंडूंमध्ये मात्र हेच पाहण्यासारखं असेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते पाटील नेटवर्कला जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. या दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 4थं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 10,000 व्ह्यूअर्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 12,813 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने श्री छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण यावेळेला आपण पाहतो. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. गौरवची ताकद नजाकत पॉवर जनरेट केली गेली. स्टँड अँड डिलिव्हर शॉट लॉंग ऑनला क्लिअर करून 6 धावा. KPL षटकार. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा. बसली कार्य डोंगरावर तिची नजर भक्तावर. बसली कार्य डोंगरावर तिची नजर भक्तावर. जमलाई गोसारा कोलीवारा तुझी ओढी भरावरा. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. गौरवची बॅट टळपताना दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गौरवने मात्र सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त एंटरटेनमेंट केलं होतं. खूप धावा मात्र खोऱ्याने व्हायला गेल्या होत्या. सही खिलाडी वही होत आहे जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. तुमचं टायमिंग खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचं टेम्परामेंट तुमचं टेक्निक खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि टायमिंग ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. परेश घाटाळ हे सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर रुपेश गरत हे सुद्धा मात्र जोडले गेले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद यूट्यूबच्या माध्यमातून. क्रितेश एका साईडला आपण पाहतोय. 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. 36 धावा या फलकावर. प्रथम फलंदाजी करताना दैसर AJ रायडर्स या संघाची स्थिती. प्रेमित राऊत चिकाटी प्लेयर आहे. एका साईडला आपण पाहतोय तग लावून राहिलाय. गौरवला मात्र यावेळेला जरूर रिस्क घेण्यासाठी सांगितलं असेल. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यू वेट म्हणून सांगितलं. गुड कॉलिंग. खूप चांगल्या प्रकारचं कॉलिंग कोऑर्डिनेट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. एकमेकांवरचा आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा तुम्ही अर्धा पल्ला पार करता खेळपट्टीचा त्यावेळेला तुमच्या मुखातून एस नो अँड वेट या 3 गोष्टी जर आल्या तर कदाचित सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी हा उल्लेख केला नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप वेळा बाद झाले. धावचीच्या स्वरूपात इंजमाम उलक, राहुल द्रविड, महिला जयवर्धने, सचिन रमेश तेंडुलकर हे खेळाडू आहेत जे मात्र लवकरात लवकर बाद झाले. यावेळेला आपण पाहतो सरळ चेंडू निघून जातोय. बाईचच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे यांचा इशारा येतोय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. धावा. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूचा खेळ झालाय. 41 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एका साईडला 41 रन. सहसा मात्र किरण राऊत यांच्या हातातून चेंडू सुटत नाही परंतु यावेळेला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कदाचित खचलं असेल आणि त्याचंच कारण यावेळेला चेंडू फार वेगाने निघून आला. चौकाराकरिता बाईचच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात यावेळेला धावसंख्या उभारली गेले.
क्रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल प्रेमित राऊत. बेस्ट वर्सेस बेस्ट मात्र सामना सुरू आहे. धावसंख्या 41, 41 धाव. यावेळेला पाहिलं सुंदर प्रयत्न केले गेले होते किरण राऊत यांच्या माध्यमातून, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही आणि एक धाव निश्चित स्वरूपात बॅटची एज घेऊन या वयात सुद्धा तेवढ्या चांगल्या प्रकारची फिटनेस बाळगणं आणि क्रिकेटवरचा अफाट प्रेम करणं, कारण तुमची फिटनेस जेव्हा जेव्हा साथ देईल ना तेव्हापर्यंत तुम्ही क्रिकेटला अलविदा कधीच करू शकणार नाही, हे आपण सातत्याने पाहिलंय. परंतु किरण यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 42 धावा. अप्रतिम गुटलेन त्या लाईन सुपर्ब यावेळेला पाहायला मिळाली. धावांची गती स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. चेंडूच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकातील धावसंख्या 42, 42 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला हुकचा फटका शफल होऊन खेळला गेलाय. खूप लॉंग चेस करावं लागतं इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता KPL चौकार. गुड शॉट. क्षेत्रक्षण सजून घ्या लवकरात लवकर. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 46 रन, 46 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाला मात्र पुढे आणलं जातोय. क्रितेशने सुंदर स्विंग केली होती गोलंदाजी. थोडंफार मात्र हवे स्विंग पाहायला मिळाले ऑफ कटर. चेंडू आपण पाहिलेत आणि आज जर आपण पाहिलं तर आज 11 डिसेंबरचा दिवस आणि खऱ्या अर्थानं 1988 मध्ये मात्र एक खेळाडूचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. टीम साऊथी जबरदस्त फॅब्युलस स्विंग बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि तो आजचा दिवस पाहायला मिळतो 11 डिसेंबरचा आपण पाहू शकतायत. ज्याने अप्रतिम असा 5वा असा खेळाडू ठरला गेला ज्याने मात्र डेब्यू पदार्पण केलं आणि 5 विकेट घेण्याचा मान न्यूझीलंड संघाकडून मिळवला गेला होता. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 46, 46 धावा. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आपल्याला पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय हा KPL क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. अप्रतिम अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हा ना करता करता यावेळेला किरण फेकी करतायत. डबल माइंड मध्ये होते आणि पूर्ण धाव होते बाईजच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47, 47 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. बॅटचं टॉप एज आणि यावेळेला जजमेंट चुकतंय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज बाद होताना एक धाव तर जरूर मिळते, कारण सहजासहजी जेव्हा जिथपर्यंत मात्र तुमची आय साईट व्यवस्थित पाहायला मिळत नाही तिथपर्यंत मात्र जजमेंटने झेल टिपू शकणार नाहीत आणि फक्त एक धाव येते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर अतुल घरत आम्हाला दर्शवतात की 48, 48 धावा. दहिसर एजे रायडर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. गौरवला मात्र यावेळेला तंबूच्या अस्त्राला परतावं लागतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकतायत. माजी उपसभापती मनोजी संघे साहेब वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. परनाळीवरून खास करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शैलेशजी मोरे साहेब उप विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा इझिली डन केल्या जातात नंदनच्या बॅटमधून आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती 50 या धावसंख्येवर.
50 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 धावा. यानंतर होणारा सामना सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. या वेळेला मात्र आपण पाहतोय ऑफ्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाराने एक धाव इन्क्लूड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 51. रुपेश गरत असतील, प्रमोदजी गरत आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचं या वेळेला विशेष सहकार्य करत असताना. या पण मनोजी संकेत साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. माजी उपसभापती आणि तसेच शैलेशजी मोरे साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोजी संकेत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या षटकानंतर आपण मनोजी संकेत साहेब यांच्याकडे आपण जाणार आहोत. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. फक्त 2 चेंडू फेकल्यानंतर लगेच आपण व्यासपीठावर जाऊया. वंदे मातरम परनाळी संघाचे लेजंड प्लेयर म्हणून ज्यांची ओळख भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिले, हारजीत पाहिले, चढ उतार पाहिले आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना तेव्हा संकटाच्या नद्या त्यांनी पार केल्या. आणि आज या ठिकाणी अजून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे फिटनेस त्यांची पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 52. चेंडू फेकून झाले ते 4. यावेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेला. एकदा वेळ अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धाव येते आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती 53. या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना दहिसर एजे रायडर्स या संघाची आपण पाहू शकतायत. संतराजा काटाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो अगेन्स्ट आहे विपक्ष हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अनुज हा गोलंदाज. या चेंडूनंतर आपण मनोगत व्यक्त करणार आहोत. मनोगत व्यक्त केलं जाईल. आदरणीय मनोजी संकेत साहेब माजी उपसभापती यांच्या मुखातून आपण या स्पर्धेचं जरूर मनोगत आपण या ऐकूया. मी मनोजी संकेत साहेब यांना विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. कुणबी प्रीमियर लीग 2021. आज इथे बेटेगाव मैदानावर अतिशय सुंदर रीतीने आयोजकांनी सामने भरवलेले आहेत. हे कुणबी प्रीमियर लीग ह्या नावाने मला वाटतं आज इथे सामने होत आहेत. सर्व जुने जाणते खेळाडू तसेच नवीन खेळाडू इथे सर्व सहभागी झालेले आहेत. अतिशय सुंदर असे हे ग्राउंड. या मैदानावर मी पण खूप खेळलेलो आहे आणि आज माझा पण एक क्रिकेटर जो माझा शिष्यच स्वप्नील गरजसुद्धा इथे आहे, तुमचा आयकॉन आहे. तसंच मी त्यालासुद्धा शुभेच्छा देतो. तसेच इतर जे खेळाडू आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आयोग जे आहेत त्यांना मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की हे असे सामने वारंवार त्यांनी भरावेत आणि आपल्या येथील खेळाडूंना प्रोत्साहित करावं. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच मनोजी संकेत साहेब. आपला खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि आपला अमूल्य वेळ, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद मनोजी संकेत साहेब आणि तसेच शैलेशजी मोरे साहेब. धन्यवाद. तर मी विनंती करेल भावेश पटेल बेटेगाव ह्याने आपले जे सहकारी आहेत त्यांना घेऊन मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. भावेश पटेल जर मैदानामध्ये उपस्थित असतील तर त्याने कृपया आपले जे सहकारी नेहमी ग्राउंडवर जे त्यांना सपोर्ट करत असतात त्यांना घेऊन मुख्य मंचावर यायचं आहे. भावेश पटेल यांनी. धन्यवाद. तर चला क्षेत्रक्षण सजून घ्या. जबरदस्त मोबाईल स्मार्टफोनवर व्ह्यू खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. कुणबी प्रीमियर लीग 2021चं हे शानदार सोहळा तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 54 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय दहिसर एजे रायडर्स या संघाने. आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा तुमच्या समवेत पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ नवली मात्र धावचं समालोचन घेऊन येतील. जाणता राजा काटाळे संघ मात्र 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. या आपण मंथनजी गरत यांचा आवाज ऐकूया. चला दोन्ही संघाच्या कर्णधार या. सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच धन्यवाद प्रमोद, कारण की जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशी स्पर्धा भरताना आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि अनेक मान्यवर अतिथींचं आगमन देखील या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या पूर्ण कमिटीला देखील मिळत आहेत आणि पुढील काही वर्षामध्ये देखील ही स्पर्धा अजून एक मोठ्या स्तरावरती जाईल, यामध्ये काही वाद नाही आहे. चला, सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. आपण पाहतात रेजे रायडर्स वर्सेस जाणता राजा काटाळे. नाण्याची एक बाजू आपण पहिली इनिंग पाहिली आहे जे रायडर्स संघाची. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 53 आणि 54 धावांचं लक्ष समोर आहे. आता बघूया जाणता राजा काटाळे संघ कशा पद्धतीने मात्र खेळ करेल. चला, सलामीची जोडी. जाणता राजा काटाळे संघ जास्त वेळ दौडायचा नाहीये, कारण की आपल्याला अजूनही लीगमधील पाहायला गेलं हॅलो, ब्रिजेश कृपया बिरवाडी टायगर्स नाणेफेकीसाठी जायचं आहे. सरकार चॅलेंजरचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहे. स्वप्नील भाऊ, तुम्ही सुद्धा जायचं आहे. हॅलो हॅलो चेक. या पण दोन संघांमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जाणार आहे. सरकार चॅलेंजर बेटेगाव अँड बिरवाडी टायगर्स दोन्ही संघ बलाढ्य. एकाच साईडला आपण पाहतोय स्वप्नील घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला ब्रिजेश घरत आपण पाहू शकतायत. तर विनोदजी पाटील साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून चॉईस केलं जाईल या ठिकाणी. तर या ठिकाणी स्वप्नील घरत कॉल करतील. यावेळेला आपण पाहू शकतायत. तर संघ आपण पाहतोय बिरवाडी टायगर्स गेल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. थोडंसं अटीतडीच्या लढतीमध्ये विजय प्राप्त केला गेला. ब्रिजेश, आता एक्झॅक्टली या तिसऱ्या मॅच मध्ये काय तुमची रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, गेम प्लॅनिंग काय असेल, डिसिजन काय असेल? अगोदरच्या मॅचला जी गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली ती या मॅचमध्ये पण सेम करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस करणार आहात? एका चेंजेस होईल. नक्कीच ही खेळताना आनंद घेत आहेत आपण. खूपच चांगली टुर्नामेंट आहे. विकेट्स पण चांगली आहे. नक्कीच थँक्यू व्हेरी मच ब्रिजेश घरत. एका साईडला आपण पाहतोय तर स्वप्नील जे आमच्या समोर जोडले गेलेत लेजंड खेळाडू आहेत. जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? नाही, चेसिंगच येते असती, पण आता टॉस जिंकले तर आम्ही बॅटिंग तर दिलेलं आहे प्राधान्य. 60 पर्यंत आमचं टार्गेट असणार आहे. नक्कीच दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल, कारण मॅच रनिंग मध्ये सुरू आहे. दोन्ही संघांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे बिरवाडी टायगर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर मंथन घरत. धन्यवाद प्रमोद. आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. पहिलं षटक घेऊन आलंय जे रायडर्स जैसर या संघाकडनं. गोलंदाज केतन अतिशय सुंदररित्या पहिला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. प्रेमीच्या ग्लोव्जमध्ये जाऊन विसावला. बघूया षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा फुलर लेनचा मारा नक्कीच पाहायला मिळतोय. जोरदार अपील होते आणि यस, फिंगर इज गॉन अप. गडी होतोय. धाव बाद किरण राऊत. कमॉन डीजे. इथे मात्र मोठा झटका आता मात्र लागतोय इथे जाणता राजा काटाळे संघाला. किरण राऊत सारखा एक मोठा फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. कुठेतरी कॉलिंग चुकलं, ताळमेळ चुकला आणि त्याचा मात्र दगाफटका लागतोय जाणता राजा काटाळे संघाला. आता मात्र किरण राऊत यांची जागा घेण्यासाठी जातोय डावखुरा फलंदाज जितेश राऊत. ते मात्र मोठं भगदाड पाडलेलं आहे जाणता राजा काटाळे संघाला, कारण की किरणची खेळी जी आहे ती महत्त्वपूर्ण होती या सामन्यामध्ये. मात्र कुठेतरी निराश मनोबलाने पुन्हा एकदा आपल्या पवेलियनच्या मार्गी होतोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण गौरव याचं देखील पाहायला मिळालं. अचूक अशी फेकी केली आणि रनआउटच्या माध्यमातून किरणला घरचा रस्ता दाखवलाय. मात्र किरणची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज जितेश. चांगले गेम प्लान्स मात्र प्रेमित राऊत टाकतोय, कारण की त्याच्या मागे देखील
कठोर मेहनत आहे त्याची देखील एक मोठं नाव या पालघर डहाणू परिसरामध्ये आहे. अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्रेमीच्या गाठीशी आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन आले गोलंदाज केतन. आतापर्यंत 2 चेंडू त्यांना हाताळलेले आहेत. दोन्ही निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. चला षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल केतन. सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज अनुज. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा गुडलेंथ स्पॉटवरून हलकीशी उसळी घेणारा मात्र हा चेंडू पाहायला मिळतो. कारण की कालच्या दिवसापासून आम्ही पाहतोय खेळपट्टीचं कौतुक करतोय आणि नक्कीच या कौतुकास पात्र ठरले आमची कुणबी प्रीमियर लीग कमिटी. कारण की त्यांची मेहनत जी आहे, ज्यावेळेला आपण एखादी स्पर्धा आयोजित करतो त्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी पूर्णपणे 1 ते 2 महिने त्यांची अथक मेहनत. त्यानंतर वारंवार जो अडथळे येत होते, पाऊस पडत होता आणि त्यानंतर मैदानामध्ये पूर्ण पाण्याचं साम्राज्य होतं आणि ते पाणी देखील त्यांनी बाहेर काढलं आणि एक सुसज्ज खेळण्यास पात्र असं मैदान उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. नक्कीच त्यांचे कौतुकाची थाप ही नक्कीच त्यांच्या पाठीशी पडली पाहिजे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू केतन याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय अनुज. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू सुंदररित्या पंच केलाय. स्ट्राक कव्हरच्या दिशेने जातोय. एकच धाव तिथे मिळेल. स्ट्राईक रोटेशन होत आहे. धावसंख्या मात्र इथे धाव फलकावरती आता मात्र लागते ती 1. मात्र जे रायडर्सच्या पॅव्हलियन मधनं आपण पाहतोय ढोल ताशांचा मात्र गजर वाजत असताना कुठेतरी जुने दिवस आठवतात. कारण की ज्यावेळेला आम्ही आर्यनच्या मैदानावरती नाईट क्रिकेट मॅचेसचा अनुभव घ्यायचो त्यावेळेला नवलीचे प्रेक्षक देखील अशाच पद्धतीने ढोल ताशाचा गजर करताना आम्हाला दिसायचे. आणि तसंच चित्र यावेळी मात्र आपल्या कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये एजे रायडर्स दहिसरच्या पॅव्हलियनमधनं पाहायला मिळतंय. आणि आंबटगोड मैदान ह्या जुन्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तिथे देखील सातपाटी 11 स्टार सातपाटी संघ खेळायला यायचा आणि तिथे देखील ते त्यांचं बँड पथक यायचं आणि असंच मात्र प्रोत्साहन मिळायचं प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला. आणि प्रोत्साहन हे महत्त्वपूर्ण आहे. त्यावेळेस त्यांचा आत्मविश्वास खेळाडूंचा द्विगुणित होतो. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू केतन याचा. वॉट बॉल, ब्रिलियंट. अतिशय सुंदर असा हा चेंडू केतन याचा. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती अजूनही लागलेली आहे ती 1. 5 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत केतन याने आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 4 चेंडू हे निर्धाव आहेत. फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. लक्ष्याचा विचार केला गेला तर लक्ष्य पाहायला गेलं तर 54 धावांचं समोर आहे. एक लांब लचक रनअप नक्कीच पाहायला मिळतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप केतन याचा पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय केतन. सामना करण्यासाठी सज्ज होतोय जितेश. यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीने युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल पाहायला मिळतोय. मात्र नंदन कुठलीच चूक करणार नाहीये. गडी बाद होतोय जितेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र केतनची पाहायला मिळाली. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव त्यांनी या षटकामध्ये दिली आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 विकेट्स इथे गेलेले आहेत. एक रनआउटच्या रूपात आणि एक वैयक्तिकरित्या त्याला विकेट मिळाली आहे. अशा 2 गडी बाद झाल्या. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 1. आता मात्र एक जबाबदारी आहे ती आयकॉन खेळाडू क्रितेश खरत याच्या खांद्यावरती. अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा बहुमान याच्या शिरपेचामध्ये आहे. कारण की मागील स्पर्धा प्रहार चषक ही पाहिली विजय पावलेच्या अगेन्स्ट त्याने जी बॅटिंग केली, एक उत्तुंग असा षटकार देखील पाहायला मिळाला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालाय. तर बघूया कशा पद्धतीने खेळी साकारलेली क्रितेश. आता जर सामन्याच्या समीकरणाकडे आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. कारण की जर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तर फलंदाजाचा विचार केला गेला तर एक षटक कुठेतरी फलंदाजाच्या मदतीसाठी येऊ शकतं. ते मोठं षटक कुठलं असेल याकडे आता मात्र क्रितेशचं लक्ष असेल. चला प्रेमित जास्त वेळ दौडायचा नाहीये, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेमी प्लीज जरा विनंतीच मान द्यायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी.
बघूया षटकातील पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेला आहे गोलंदाज प्रसाद. यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हर्जन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय, मात्र तत्पूर्वी चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. सुंदर असा फटका मात्र अनुजच्या बॅट क्रितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. या 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 5. चांगलं मनोबल मात्र तिथे वाढवण्याचं कार्य करतायत की पाठीराखी जे आहे ते जे संघाचे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो प्रसाद. मागील मॅचचा सामनावीर ठरलेला प्रसाद अतिशय सुंदर गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून पाहिली होती. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये गेला होता, मात्र केतन काही पुढे आला नाहीये. मात्र एकच धाव तिथे नक्की मिळेल. धाव संख्या जर आपण पाहतोय 1 ने पुढे पोहोचते झालेली आहे ती 6. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय प्रसाद. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा मात्र खर्च केल्यात. क्रितेश काहीतरी अनुजला कानमंत्र देतोय. बघूया त्या कानमंत्राचा मात्र जाणता राजा काटाळे या संघाला कशा पद्धतीने फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या 2 फलंदाजांना आता एक चांगली पार्टनरशिप ही बिल्ड करणं गरजेचं आहे. कारण की 2 फलंदाज माघारी परतलेत. गोल्डन डकवर पाहायला गेला तर पहिला फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झाला किरण राऊत, आणि तदनंतर जितेश हा देखील शून्यावरती बाधून तंबूच्या आश्रयाला आलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा गॅप शोधलाय. इनफिल्डच्या वरून जातो लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. प्रेमी चेंडूला चेस करतोय. अतिशय सुंदर स्टॉप नक्कीच तिथे पाहायला मिळाला, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 8. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लक्ष्याचा विचार केला गेला तर 54 धावांचं टार्गेट हे समोर आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट, ब्रिलियंटली हिट बाय अनुज. वे फॉर 4. चौकार, 4 धावा. सातत्याने या खेळाडूंना जर पाहायला गेलं तर BRC टॅप्सच्या मैदानावरती खेळताना पाहिलं जाते. सातत्याने सराव तिथे करत असतात. प्रेमित राऊत म्हणा, त्यानंतर केतन, त्यानंतर अनुज, हे सातत्याने एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात, आणि सराव मात्र जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे खेळामध्ये. या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. 12 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. मात्र 20 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, आणि 20 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णायक खेळ आता मात्र या जोडीला करणं महत्त्वपूर्ण आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू. सुंदररित्या मारलाय, लॉंग ऑनला जातोय. प्रेमित वेगाने चेंडूवरती येतोय, मात्र तिथे एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या षटकात जर पाहायला गेलं आतापर्यंत धावा या आलेल्या आहेत 12. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत ते प्रसादचे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू प्रसादचा सामना करण्यासाठी सज्ज होते वंडर बॉय ऑफ बिरवाडी क्रितेश गरत. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारलाय. कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. फॉम्बलिंग मात्र नक्कीच होते, आणि कूल माइंडने 2 धावा अतिशय सुंदररित्या सहजरित्या पूर्ण होत आहेत. षटकाची देखील इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 15. आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र सामना एका निर्णायक स्थितीकडे नक्कीच जाताना दिसेल, कारण की चेंडू बाकी आहेत 18 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 39 धावांची. आणि नक्कीच म्हणेन की जर पाहायला गेलं तर क्रितेश एक मोठं नाव आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक क्रितेशकडे राहील तर नक्कीच या मॅचचं चित्र क्रितेश बदलू शकतो. कारण की त्या खेळाडूकडे एक ताकद आहे, ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, ती मात्र सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे.
षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती योगेश घरत. अठरा चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 घेऊन आले गोलंदाज योगेश घरत. सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा अनुज. यावेळी मात्र बॅटची कडा लागते. थर्डमॅनच्या दिशेने जातोय. शिवम क्षेत्ररक्षण करतोय. प्रेमितच्या हातामध्ये थ्रो येतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा होते. स्ट्राईक वरती येतोय क्रितेश. सतरा चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गोलंदाजांवरती आक्रमण हे चढवावंच लागेल क्रितेशला, कारण की जर सामना तुम्हाला जिंकायचा आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र स्लॉग मध्ये आलेला चेंडू सुंदररित्या भिरकावलाय. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. सन्मान्य आदरणीय शशिकांतजी राऊत साहेबांचा आम्ही सहर्ष कुणबी प्रीमियर लीग 2021 स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. यावेळी मात्र सुंदर असा षटकार येतोय क्रितेशच्या बॅटमधनं. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 22, कारण की 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 32 धावांची. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो योगेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडू खाली आणि चांगला प्रयत्न होतोय मात्र असफल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कारण की म्हटलंय की कॅच छुटा तो मॅच छुटा, कारण की अशी संधी वारंवार येत नसते. कारण की ज्यावेळेला एक मोठा खेळाडू समोर असतो त्याची ज्यावेळेला झेल उडते त्यावेळेला झेल घेणं हे गरजेचं आहे. मात्र तिथे कुठेतरी लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण असं म्हणू शकतोय आणि तो झेल मात्र तिथे सुटलाय. 2 धावा मात्र अतिशय सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 24, 24 धावा. आता मात्र विजयासाठी आवश्यकता असेल चेंडू आहेत 15 आणि आवश्यकता आहे ती 30 धावांची. अजय घरत आमच्यापर्यंत अतिशय सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज योगेश. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. पंच तुम्हाला देखील फ्री हँड दिलेले आहे, ताकीद देऊ शकता तुम्ही. सन्मान्य श्री शशिकांत सीताराम राऊत आणि सौ मनोजिता शशिकांत राऊत यांचा मी सहर्ष या कुणबी प्रीमियर लीग 2021 स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू बराच बाहेर जातोय. पंच मात्र आमच्यापर्यंत दर्शवतात इट इज वाईड बॉल. धावसंख्या जर पाहायला गेलं धाव फलकावरती लागलेली आहे ती 25, 25 धावा. आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं 15 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 29 रन्स, 29 रन्स 15 चेंडू. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू योगेश याचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका. डीप मिड विकेटला नंदन फील्ड करतोय, थ्रो करतोय. सिंगल मात्र तिथे घेतली जाईल. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांकडनं मात्र मनोबल वाढवण्याचं कार्य टाळ्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. आता मात्र चेंडू बाकी आहेत 14 आणि 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 1 ते 2 जर मोठे फटके येत आहेत तर मात्र या सामन्याचं चित्र काहीसं वेगळं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल होतोय अनुजचा, कारण की नक्कीच मी म्हणेन की क्रितेशची बॅट तळपायला लागली आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट होणं हे गरजेचं आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतो योगेश. सामना करण्यासाठी सज्ज होतोय अनुज. वर्ड शॉट
एक कलात्मक फटका नक्कीच पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. तर विनोदजी यांना विनंती करेल की आदरणीय सन्माननीय श्री शशिकांतजी राऊत ह्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल मेन मंचावर आपला कॅमेरा सेट करायचा आहे. तर विनंती असेल विनोदजी पाटील ह्यांना. MH47W3929 ही कोणाची तरी कार आहे. प्लीज ती रस्त्यामध्ये आहे, प्लीज बाजूला ठेवा आणि आपण सामन्याचा आस्वाद घ्या. MH47W3929. चला, सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. तर या स्पर्धेसाठी कैलासवासी सीताराम जयराम राऊत पासळे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र सन्माननीय आदरणीय श्री शशिकांत सीताराम राऊत यांच्याकडनं मंडळाला मात्र 5001 रुपयांची देणगी देण्यात आली आहे. त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. कारण की ज्यावेळेला एखादं कार्य करायचं असतं त्यावेळेला मात्र असा सहभाग मात्र असणं खूप गरजेचं असतं आणि तो सहभाग मात्र शशिकांत राऊत यांनी मंडळाला दिलेला आहे. एक फुल ना फुलाची पाकळी मात्र त्यांनी सुपूर्द केली आहे. चला, मॅचकडे आपण वळणार आहोत कारण की चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. तसेच सुंदर असं मैदान आपण पाहतोय भावेश पटेल यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर असं मैदान देखील मेंटेन करण्यामध्ये त्यांचा देखील हातभार लागला आहे. यावेळी मात्र सुंदर असा मारलेला फटका डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. धन्यवाद. अतिशय सुंदर असा चौकार येतोय मात्र क्रितेशच्या बॅटमन. या चौकारानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 34. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत 11 आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. सामना जो आहे तो अजूनही बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समान संधी असं म्हणायला लागेल. परंतु जर विचार केला तर क्रितेश घरत सारखा ट्रम्प कार्ड आयकॉन खेळाडू अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू प्रसाद याचा. यावेळी मात्र सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय. क्रितेशच्या पायावरती जाऊन आदळलाय. पंचांचे संकेत नक्कीच येत आहेत. लेग बाईज. तर क्रितेश पाहायला गेलं तर वैयक्तिकरित्या 20 धावांवरती खेळतोय. अतिशय सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता जर सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा कुठे मारायचा होता आणि कुठे लागलाय. मोठा झटका लागतोय का तिथे, मात्र सुरक्षितरित्या लँड होतोय आपल्या क्रीजमध्ये. एक धाव तिथे नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 36 धावा आणि अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे जर 2-2 धावा निघतायत तरी मात्र संघ विजयासमोर पोहोचतोय. कशा पद्धतीने जाणता राजा काटळ हे लक्ष पार करेल की एजे रायडर संघ या 18 धावा काढण्यापासून त्यांना मागे ठेवेल. षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू. यावेळी मात्र सुंदररित्या क्रितेश नावाचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. अडीचशे धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती करतोय जे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहेत त्यांची एक कार तिथे रस्त्याच्या मेन गेट जवळ आहे. MH47W3929 एक टँकर तिथून जातोय तर अडथळा निर्माण होते. ज्यांची कोणाची कार असेल प्लीज तिकडनं
बाजूला करायची आणि रस्ता मोकळा करायचा आहे. या षटकारानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 42. अजूनही जर पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जे बोलतात ना चित्रपटामध्ये क्लायमॅक्स येतो तशा पद्धतीचा क्लायमॅक्स इथे मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर पाहायला मिळतोय. मात्र क्रितेश बराच सफल झाले होते. 5व्या स्टंपवरती येऊन क्रितेश आपण खेळतात, त्यामुळे मात्र हा वाईट दिला जाणार नाहीये. आता मात्र सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. 7 balls and 12 runs required to win. तू जाणता राजा काटाळे. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र आपले इरादे स्पष्ट करताना लांब लचक येतोय. षटकार 6 धावांसाठी. अडीच धन्यवाद. मगाशी देखील मी म्हटलं होतं की ज्या वेळेला कॅच सुटतो त्यावेळेला जिंकण्याचं स्वप्न देखील तो खेळाडू सोडत असतो आणि क्रितेश सारख्या एका मोठ्या खेळाडूचा कॅच सोडणं हे किती महागात आहे. जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 32 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारतोय क्रितेश घरत आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 6 balls and 6 runs required टू विन टू जाणता राजा काटाळे. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कुलदीप घरत. चला सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 6 balls and 6 runs required to win. प्रेमित राऊत यांनी मात्र विश्वास दर्शवलाय कुलदीप घरतवरती. हा देखील एक मोठा खेळाडू, एक अनुभवाचा भंडार कुलदीपकडे देखील आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू कुलदीप याचा. पहिल्या चेंडूवरती मात्र सुंदरसा मारलेला फटका. नटराज शॉट जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला अनुजच्या बॅटमधनं. मात्र तितकंच सुंदर रनिंग भेटून विकेट. 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता, मात्र 2च धावा तिथे मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 50 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय इनफिल्डच्या वरून. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. सुंदररित्या दुसरी धाव होते पूर्ण. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र नाराज होत आहेत क्रितेश घरत, कारण की निर्णायक क्षण होता आणि त्यावेळेला मात्र एक सेट फलंदाज यष्टीचित होतोय. धन्यवाद. आता मात्र दडपण असेल नवीन आलेल्या फलंदाजांवरती, कारण की सेट फलंदाज जो आहे तो मात्र माघारी परतलाय अनुज. 12 चेंडू आणि 18 धावा त्यानं बनवल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनुजसाठी. सुंदर अशी खेळी मात्र संपुष्टात आली आहे. नक्कीच एक निर्णायक इनिंग त्याची होती. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 2 धावांची. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर मात्र या 2 धावा ज्या आहेत ह्या तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय चिन्मय. तीन चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय कुलदीप, कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या, त्यानंतर विकेट आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. तिथे बघूया धावचीची संधी अँड यस फॉल ऑफ विकेट.
अडीचशे धन्यवाद. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं, जास्त वेळ लावायचा नाहीये. 1 मिनिटाच्या आत आपण मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय, ज्याने इनिंग सुंदररित्या साकारली आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची विस्फोटक खेळी क्रितेशनं साकारले. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 3 उत्तुंग षटकार क्रितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतात आणि 2 चौकार देखील पाहायला मिळतात. आणि आता मात्र जबाबदारी आहे की 2 धावा काढण्याची. अतिशय सुंदर गोलंदाजी कुलदीप घरत करतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल कुलदीप. सामना करण्यासाठी सज्ज होतोय क्रितेश, कारण की क्रिकेटमध्ये म्हटलं कधी कधी 1 चेंडू आणि 1 धाव देखील निघत नाही आणि 1 चेंडू आणि 6 धावा देखील निघतात. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल कुलदीप तू क्रितेश. आणि यावेळी मात्र उंचारून मारलाय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. विजयी होतोय जाणता राजा काटाळे. डीजे धन्यवाद. यानंतर आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जाणार आहेत प्रमोदजी शेडगे, वसईचा एक बुलंद आवाज. त्यानंतर निशाजी घरत फ्रॉम नवली, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. पवनसुत नवली संघासोबत देखील ते जोडले गेलेले आहेत. तर आपलं मनोगत जे आहे या स्पर्धेविषयी निशाजी आपण व्यक्त करायचं आहे. कुणबी प्रीमियर लीग दुसरा सीझन आपण पाहतोय, या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, नमस्कार क्रीडा रसिक आणि खेळाडू. कुणबी प्रीमियर लीग वर्ष दुसरे उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केलेलं आहे.